5.63 मीटर. A2 इथं काय देणार आहे बघा, इथं प्रॉब्लेम मध्ये दिले आपल्याला ते व्हॅल्यूज 5.63, 5.54. पुढचं बघा सांगा 5.54 मीटर. A3 चं सांगा 5.44 मीटर. त्याच्यानंतर काय बघा 5.40 मीटर. त्याच्यानंतर 5.35 मीटर. लक्ष द्या, त्या 5 व्हॅल्यू दिलेल्या आणि त्यांनी आपल्याला सांगितलं त्याच्यातलं एक जर विचारलं ना पर्सेंटेज एरर, तर या सगळ्या गोष्टी काढणं आहे आपल्याला. अरिथमेटिक मीन काढणं आहे, ऍब्सोल्यूट काढणं आहे, त्याच्यानंतर कुठलं काढायचं आपल्याला, मीन ऍब्सोल्यूट काढायचं आहे, रिलेटिव्ह काढायचं आहे आणि मग पर्सेंटेजला जायचं आहे. ओके, स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रॉब्लेमला सोडून देतो. लॉग टेबल पण वर काढून ठेवा. टोटल व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, 5 व्हॅल्यू आहे. टोटल व्हॅल्यू किती आहे, 5 व्हॅल्यू. ओके, म्हणून n बरोबर किती येणार आहे, 5 येणार आहे. पहिलं मी काढतो मीन. सो मीन काढायचं झालं मला तर ए मीन बरोबर मला फॉर्म्युला आहे. ए मीन बरोबर A1, A2, A3, A4, A5 अपॉन 5. So therefore A1 ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे 5.63 प्लस 5.54 प्लस 5.44 प्लस 5.40 प्लस 5.35 डिवाइड बाय काय रे 5. आता ही जी ऍडिशन आहे, ऍडिशन मी या साईडला करतो. ऍडिशन राईट करताना ना असं उभंच करूया. आडवं ऍडिशन करताना आपल्याला परत काय येणार आहे, प्रॉब्लेम येणार आहे. ओके, सो 5.44 आपली पहिली दुसरीची मेथड आपण सोडायची नाही, तेच आपल्याला तारणार आहे. ओके, हा इथं बघा हे 4 आणि 4 8 आणि हे 5 आणि 3 8, 8 आणि 8 16 कॅरी 1. ओके, परत असं जर राऊंड फिगर करू, हे 4 हे 11 आहे बघा, 6 आणि 5 11 किंवा हे 10, 6 आणि 4 10, हे 5 आणि 5 10 आणि 3 13 कॅरी 1. बरोबर आहे का बघायचं तसं. 5 बघा 25 आणि 26 किती आलं बघा 26.36. परत एकदा बघा हे 7, 7 आणि 4 11, 11 आणि 5 16. ओके, परत 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 7 22 आणि 23. 2 येणार नाही का. ओके, हा इकडे लक्ष द्या. हे 10 20 25 आणि 2 27. कॅल्क्युलेशन रिलॅक्स मध्ये करायचं. एक लक्ष घ्या, एक जरी स्टेप याच्यातली हुकली ना सगळं प्रॉब्लेम धोकला. त्यामुळे एक एक क्वेश्चन 2-2दा कन्फर्म करायचं. किती 27.36 डिवाइड बाय 5. आतापर्यंत आपण आपली डिवाइड मेथड होते की असं एक खोऱ्या करायचा त्याच्यासाठी टाकायचं असं काहीतरी होतं. ओके, आता मी सांगतोय तीच मेथड आता इथनं पुढे थोडं अप्लाय करायची. कसं करायचं, 5 1 5 याला भाग घालायचा. 5 च्या जवळ संख्या येते 5 5 25, राहिली किती 2, झाली किती 23. किती झालं 23. आता पॉइंट द्यायचा, कारण हे पॉइंटच्या पलीकडे राहिलाय ना 2, त्याच्यामुळे आपण इथे काय दिला, पॉइंट दिला. ओके, मी याला इकडे साईडला लिहितो 5 पॉइंट. ओके, हा 23 झालं. 5 च्या परत 5 चोक 20, पुन्हा राहिले किती 3 राहिले, 23 आहे 3 राहिलं. ओके, झालं किती 36 झालं. किती झालं 36. हा 5 6 5 7. ओके, 5 7 35. परत किती राहिलं 1. पुन्हा पुढे किती झिरो जोडू शकतात. 5 2 10. म्हणजे आपल्याला सरळ नंबर कुठला मिळाला बघा, ए मीन जो नंबर मिळाला तो 5.472. ओके, सो हे जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मी इथं हे जसं मीटर मध्ये दिले तसं मी याला लिहितो मीटर मध्ये. ओके, हे काय झालं माझं ऍव्हरेज व्हॅल्यू काढली. आता मला एक एक करून काय करायचं, आपल्याला एक एक व्हॅल्यू काढायची. काय करायचं आपल्याला, ऍब्सोल्यूट 2 नंबरचं काय ऍब्सोल्यूट एरर. ओके, आता ऍब्सोल्यूट एरर काढत असताना आपण काय करतो म्हणजे डेल्टा A1 बरोबर ए मीन मायनस A1. ओके, हे डेल्टा ए मीन आपल्याकडे किती 5.472 मायनस A1 किती बरं 5.44.
630 हे 0 मी जोडतो हे 3 आकडे तर ह्याला पण 3 आकडे करतो. सबस्ट्रॅक्शन साठी अवघड जातं. सबस्ट्रॅक्शन करत असताना आता गफलत कशी होती ती सांगतो. फक्त एवढ्या सिस्टीम मध्ये सबस्ट्रॅक्शन असंच लक्षात ठेवायचं. आता मी परत एकदा काय सांगतो, त्या दोन रेषांचं म्हणणं काय याला म्हणतो आपण मॅग्निट्यूड. काय म्हणतो? मॅग्निट्यूड. हे जे मॅग्निट्यूड आहे कशासाठी वापरायचं? याच्यात व्हॅल्यू जर मायनस आली तरी पण ती काय घ्यायची? प्लस घ्यायची. आणि प्लस आली तर प्लसच घ्यायची. ओके. हा आता काय सांगतो बघा परत एकदा, ह्या संख्येतनं ही संख्या मायनस करायची नाही. इथं कंपल्सरी मोठ्या संख्येतनं छोटी संख्या मायनस करायची. मी करून दाखवतो, दोन्ही पद्धतीने करून दाखवतो. गोंधळ कसं होतंय मग तुम्हाला लक्षात येईल की ह्याच वेळेने का करायला मी सांगायला लागलोय, हेच मार्ग वापरायला सांगायला लागलोय हे लक्षात येईल. तिथे साईडला करूया आपण. हे कॅल्क्युलेशन सगळं ना काय करायचं, आता इथं मला बोर्डवर जागा नाही आहे, तुम्ही काय करायचं हे असं एका खाली एक लिहायचं, साईडला लिहायचं नाही. ज्यावेळेस एका खाली एक लिहिताना हे कॅल्क्युलेशन इथंच एक रेष मारायची, त्याच्या साईडलाच करायचं, प्रॉब्लेमच्या साईडला. म्हणजे एक्झामिनरला कळू द्या की मी सॉल्व्ह केलेलं आहे. ओके. हे थिअरॉटिकल साठी झालं, सीईटीसाठी काही गरज पडत नाही. तुम्ही कुठेही करा, काही गरज पडत नाही. हा इथं मी मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस नाही केली तर काय अडचण येईल. तर सर मी डायरेक्ट हाय ऍडजस्ट करतो. चलो तुम्ही सांगा तुमची मेथड काय? 2 4 14 6 गेले 8 असं करता ना. मग आता याला कसं करायचं? 5 मधून 6 गेले -1 बरोबर ना. तिथला -1. आता एक उत्तर कपल झाली. त्या दोघांची ऍडिशन जर केली तर हे उत्तर यायला पाहिजे, किंवा ह्यात ऍडिशन केली तरी गेलं उत्तर यायला पाहिजे. काहीतरी डिफरन्स झाले. आता मी दुसरं करतो. 5.630 5.472 वरची मोठी संख्या खालची छोटी संख्या. मी मायनस करतो. 10 तून 2 गेलं 8 कॅरी 1. 13 तून 8 गेले 5 कॅरी 1. ओके. 6 तून 5 गेलं 1 कॅरी आला का? 5 तून 5 गेलं खरं उत्तर किती? 0.158. बघा ह्याच्यात ऍड केलं ना ते 630 आहे. ह्याच्यात हे मायनस केलंय, ह्याच्यात हे ऍड केलं म्हणजे आपल्याला किती येतंय? 630. समजायला लागले का बरं तुम्हाला? लक्षात यायला लागले का? ओके. मग आता आपल्याला इथं मी इथे ऍड करतो. इथं याची व्हॅल्यू काढली. डेल्टा A1 बरोबर किती आलं सांगा? 0.158. हेच काय घ्यायचं कळलं. म्हणून कंपल्सरी याच्यातली मोठी संख्या कोणती आहे त्यातनं आपण काय करणार आहे? मायनस करणार आहे. ओके. सबट्रॅक्शन कसं करायचं हे शिकवलंय. आता मी तुम्हाला परत एकदा सांगतो. मी जे सांगतोय, ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी तुम्हाला तशाच करत जायचे का? ओके. पुढं आपल्याला काय करायचं? डेल्टा A2 करायचा. काय येणार आहे? A1 मायनस A2. हा A1 किती आहे? 5.472 मायनस 5.A2 540. मी पुढे एक लिहिलं. आता मला सांगा हे 540 मोठा आहे की 472 मोठा आहे? 472. मग आता राऊंड फिगर कॅल्क्युलेशन आपल्याकडे गावाकडे म्हातारे लोक करतात. कसं? 3% जर 5,000 व्याज दिलं तर महिन्याला किती झाला असे विचारतात. मधनच वर्षाला किती झाला विचारतात. आता एकच करायचं. हे बघा हे 540 आहे. किती? 540 आहे. हे किती आहे? 472 आहे. त्याला 500 व्हायला किती कमी आहे? हे 72 आहे बरोबर आहे का? हे 72 आहे. 72 म्हणजे किती पाहिजे बरं? 8 टाकले तर 80 झालं. 8 टाकले तर किती झालं? 80. 90 100 म्हणजे 28 कमी. हे 28 आणि हे 40 किती झालं बघा? 28 आणि 40 60 70 68 म्हणजे 0. व्हॅल्यू कशी आली बघा? 0.068 उत्तर आलं बघा आपलं. कॅल्क्युलेशन कळतंय बघा. काय केलं? ह्याच्यात हे मायनस केले पण ओरली केले. हे दोन तर 0 होणार आहे. ह्याच्यात हे मायनस होणार आहे पण मायनस होणार आहे. पण हे 500ला जर आपण गेलं 540 आहे. वरचं 40 सोडलं घेतलं 28 आलं म्हणजे लेवल व्हायला मायनस व्हायला होतं ना. हा त्याच्यानंतर डेल्टा नसेल तर सरळ आपला मार्ग वापरायचा. कोणता मार्ग? परत इथे शिकवतो. ओके. A मायनस A3 किती आहे? 5.472 मायनस तिसरी व्हॅल्यू काय आहे बघा आपल्याकडे? 5.440. आता सरळ मार्ग आहे. हेच मोठी व्हॅल्यू आहे.
ह्याच्यात नाही मायनस करायचं आहे. 440 आहे, 450, 460, 470, 30 झाले, 30 आणि वरचे 2 32. किती आला? डेल्टा A2 बरोबर 0.032. समजायला लागले का? कॅल्क्युलेशन समजायला लागले का? खूप महत्वाचं आहे. हे किती झालं? डेल्टा A3 झालं. डेल्टा A4 A min मायनस A4. A min किती आहे? 5.472 मायनस A4 किती आहे? आता तुम्ही करायचं पटकन. 5.400 आहे, कारण 40 आहे पण अजून एक 0 मी ऍड केला. हे 400 आहे, एवढं किती आहे? 72. म्हणजे मी सरळ काय येईल मला? A4 बरोबर 0.072. हे झालं मला सोल्युशन. ओके. परत A5 वाला थोडं डायरेक्टली बघा मी इथं 5.472 मायनस किती आहे? 5.350. राऊंड फिगर मध्ये कॅल्क्युलेशन करायचं. परत राऊंड फिगर कसं? याला इथंपर्यंत याला किती लागतात नंबर बघायचं. हे 350, 400 म्हणजे 50, वरचे 50 झाले, 50 आणि 72 झाले. किती मोजायचं पटकन? 50 आणि 72. 50 आणि 72 म्हणजे अरे राऊंड फिगर कॅल्क्युलेशन आपण काय मोबाईल जसं वापरतो माहितीये का? आपल्याला सगळ्यात मोठ्या कॅल्क्युलेशनचा कसा कुठं फटका बसलाय माहितीये का? आपण काही झालं ना डबल बाहेर करतो, ह्याला वापर करायचा. 122 किती आता? 0. डेल्टा A5 बरोबर 0.122. पक्का बरोबर आहे ना? राईट. ओके. सो आता ही व्हॅल्यूज आपण हे बॉक्स केलेत मी का? इथं पटपट नजर जाणार आहे, कारण आपल्याला ना पुढे कुठं वापरायचं ना? तिसरं मीन ऍब्सोल्यूट एरर. ओके. मीन ऍब्सोल्यूट एररला. ओके. ऍब्सोल्यूट एरर, मीन ऍब्सोल्यूट एरर. ओके. आता इथं आपल्याला काय? A मीन बरोबर पण कसला? डेल्टा A मीन बरोबर डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा A3 प्लस डेल्टा A4 प्लस डेल्टा A5 डिवाइड बाय किती नंबर आहे? 5. यस 5. आता परत या सगळ्यांचे ऍडिशन करावं लागेल आपल्याला. डेल्टा A मीन. ओके. या सगळ्यांचे ऍडिशन करावं लागेल. एक नंबर लिहूयात आपण आता. 0.158 प्लस 0.068 प्लस 0.032 प्लस 0.072 प्लस 0.122. पहिल्यांदा मोजून घ्यायचे 5 आहेत का? 1 2 3 4 5, कारण ह्याच्यात चूक उपयोगाची नाही आहे. एक सिली मिस्टेक, नजर हट्टी दुर्घटना घटी, कन्फाईन. याच्यात थोडं एकदम रिलॅक्स माइंड करत जायचं, टप्प्याटप्प्याने स्टेप बाय स्टेप जायचं. एक स्टेप ह्याच्यातली एक आकडा मागे पुढे झाला ना तुमचं फायनल आन्सर तफावत येते. ओके. सो परत इथं आलो आपण. आता यांचं परत आपल्याला उभं ऍडिशन करू. इथं करून टाकू ह्यावर स्क्वेअर मध्ये. हे सगळे एक खाली एक लिहून 0.158 0.068 0.032 0.072 0.122 सगळ्यांचे ऍडिशन करू. 8 आणि 16 16 4 20 20 आणि 2 22 ला 2 6 आणि 5 11 11 आणि 3 14 14 आणि 7 14 आणि 7 21 22 23 24 25 बरोबर आहे का? बघा 25 म्हणजे 2 1 2 3 4 किती आलं आपल्याला? 0.452 डिवाइड बाय 5. हे काय आलं? डेल्टा A मीन. अजून उत्तर आले का? नाही. 5 डिवाइड करायचं. परत नीट लक्ष द्यायचं. हे बघा हे डिवायडेशन पॉइंट नंतरच हे आलं पाहिजे. हे बघा 5 1 5 याला पूर्ण कट करून ठेवतो. 5 0 0 पॉइंट 5 0 0 पॉइंट. सो त्याच्यानंतर हे ह्याला जो जातोय ना ह्याला भाग शून्याचाच बसतं का? ही एक संख्या आहे, ही मिळून नाही करायची. इकडं पॉइंट नंतर मिळून जाता येत नाही. हे एक संख्या आहे म्हणजे किती झालं? हे 0 झालं. ओके. आता हे 45 झालं. 5 9 45. परत त्याला कशाचा भाग बसतंय? ही 2च राहिले फक्त, तसं भाग बसत नाही. 0 झालं. पुन्हा याला 0 जोडला. 5 20 म्हणजे डेल्टा A मीन मला काय मिळालं? डेल्टा A मीन 0.0904 हे मला मिळालं काय? डेल्टा A मीन मिळालं. काय मिळालं? डेल्टा A मीन.
मग आपल्याला काय पाहिजे? रिलेटिव्ह एरर. काय पाहिजे? रिलेटिव्ह एरर. आता मला सांगा रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला काय? डेल्टा ए मीन अपॉन ए मीन. डेल्टा ए मीन अपॉन ए मीन. डेल्टा ए मीन ची व्हॅल्यू किती आहे? 0.0904 बरोबर आहे. डिवाइड बाय किती आहे इकडे बघा 5.472. सिच्युएशन कॉम्प्लिकेटेड आले. आतापर्यंत ठीक आहे. आतापर्यंत आपण हे डिवाइड केलं, मल्टिप्लाय केलं, हे सगळं केलं. आतापर्यंत सगळं केलं हे ठीक आहे. हे व्हायचं हे जिथं डिवाइड होत होतं या ठिकाणी डायरेक्ट डिवाइड झालं, या ठिकाणी डायरेक्ट डिवाइड झालं. पण ही सिच्युएशन कॉम्प्लिकेटेड आहे. अशा कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनला काय वापरायचं आहे? लॉग टेबल. आता इकडे लक्ष द्या. हा लॉग टेबल तुम्ही मला पटपट सांगणार आहे. हे बघा त्याच्या समोरच अशी बरोबर उभी रेष मारायची. कोणाच्या? याच्या शेजारीच. इथं करायचं या साईडला काय लिहिलं मी? नंबर. या साईडला काय लिहिणार आहे मी? लॉग लिहिणार आहे. आता तुम्हीच पटपट लॉग सांगणार आहे. पहिला मला कॅरेक्टरिस्टिक सांगा. चला पहिले कॅरेक्टरिस्टिक सांगा. 0.0904 चं कॅरेक्टरिस्टिक्स. 1 0 असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स काय असतं ते सांगितले मी तुम्हाला. बार 2 काय असतंय? बार 2 काय असतंय? हे पॉइंटला आणि ह्या झिरोला असं मोजा वाटलं असतं. 1 2 काय झालं? बार 2 झालं. बार कधी घ्यायचं? टेन्शन आल्यावर नाही. हे बार वेगळं आहे. हे बार कधी घ्यायचा? कधी? 0 पॉइंट असल्यानंतर. कधी घ्यायचा? 0 पॉइंट असल्यानंतर. हा चला 0 पॉइंट आहे. मग आता आपल्याला 0 पॉइंट ही व्हॅल्यू आहे त्याच्यामुळे बार 2 घेतलं. आता कुणाच कुठं बघणार आहे? येस 90चं 4 मध्ये सांगा पटकन. 90चं 4 मध्ये सांगायचं मला. पटकन सांगायचं. 9562 ओके. हा त्याच्यानंतर 5.472 चं मला कॅरेक्टरिस्टिक्स. येस 0 पॉइंट. व्हेरी गुड 0 पॉइंट. ओके 0 पॉइंट. हा चलो 54 चा 7 आणि 2 मध्ये मीन डिफरन्स ऍड करून सांगायचा. 54 चा 7 आणि 2 मध्ये मीन डिफरन्स ऍड करून सांगायचं. 7382 पक्का. या दोघांचं काय करायचं? का? यस व्हेरी गुड. डिव्हिजन आहे म्हणून आपण काय करणार आहे? मायनस करणार. 2 मधून 2 गेले 0. 16 तून 8 गेलं 8 कॅरी 1. 5 मधून 4 गेले 1. 9 मधून 7 गेलं 2. 12 मधून 0 गेले 12. समजायला लागले का? काय सांगायला कळायला लागले का? ओके याचं काय काढायचं आपल्याला? अँटी लॉग. काय काढायचं आहे? अँटी लॉग 2 बार पॉइंट 2180. कोणाचं कुठं बघणार आहे सांगा? अँटी लॉग. अँटी लॉग बघत असताना पॉइंटच्या पलीकडे जायचं. म्हणजे काय? 21.8 मध्ये बघायचं. चलो 21 चा 8 आणि 0 पान पलटून बघायचं बघा. अँटी लॉग मध्ये बघायचं आहे. लॉग मध्ये बघचाल 16 पक्का 1652. ओके इकडे लक्ष द्यायचं. कंपल्सरी अँटी लॉग करताना काय करायचं? एक संख्येनंतर टिंब द्यायचा. कुठल्या साईडनं? उजव्या की डाव्या? डाव्या. या साईडला डावं. ओके इथं पॉइंट द्यायचा. इथं पॉइंट दिला इंटू 10 किती लिहू? -2. व्हेरी गुड. इथे किती लिहायचा? -2. ओके तो नंबर आला रिलेटिव्ह एरर. तो नंबर काय आला आपल्याला? रिलेटिव्ह एरर. किती आला? 1.652 इंटू 10 हा नंबर आला आपल्याला रिलेटिव्ह एरर. संपला का प्रॉब्लेम? नाही. काय काढायचं अजून काय काढायचं? पर्सेंटेज एरर. म्हणजे 5th नंबर काय आहे? पर्सेंटेज एरर. ओके सो पर्सेंटेज एरर काढायचं तर काय करावं लागेल? रिलेटिव्ह एरर इंटू 100. ओके इकडे बघा रिलेटिव्ह एरर किती आहे? 1.652 इंटू 10 -2. 100 ला किती लिहू? 10 + 2. 100 म्हणजे किती? 10 + 2. आता मला सांगायचं तुम्ही. हा 1.652 इंटू 10 -2 + 2 किती झालं? 1.652 -2 + 2 0. 10 to 0 किती असतं? 10 to 0 100. नरसाळ्यानं पहिल्या दिवशी शिकवलं होतं. काढा पहिल्या दिवशीच वही ज्याने होते पर्सेंटेज एरर. पहिल्या दिवशी शिकवलं होतं. पहिलाच शब्द आहे. पहिल्या दिवशीचा पहिलाच शब्द आहे. काय आहे? काय आहे? 0. काहीच नाही म्हणजे
10⁻0 म्हणजे 1. कोणत्याही वधूनी मार्ग म्हणून घेतलं होतं, कोणत्याही नंबरच्या डोक्यावर जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते? 1. इथं बघा 10⁻0 म्हणजे त्याची व्हॅल्यू आली 1. 1 इंटू ही संख्या 1.652. पर्सेंटेज म्हणजे 100 ने मल्टिप्लाय केलं म्हणून आपण काय केलं? पर्सेंट चिन्ह दिलं. समजते तुम्हाला? प्रॉब्लेम कळला का बघा? पहिला लिहून घ्या, परत एकदा सांगतो.